नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या माहेरची परसबाग दाखवणार आहे। या बागेमध्ये अगदी ताज्या सेंद्रिय आणि घरच्या घरी उगवलेल्या भाज्या आहेत। तर हे बघा, वांगी, बरेच प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत। तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर भरपूर अशी वांग्याची झाडं लावलेली आहेत, घरासमोरच्या परिसरात लावलेली आहे। आणि इथे तुळस बघा किती छान बहरली आहे। इथे आबोलीची झाडं आणि इथे कढीपत्ता सुद्धा किती छान आलेला आहे। तर थोड्याशा जागेत भरपूर असा भाजीपाला काय काय लावता येतो। तर कढीपत्ता किती छान ताजा आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त लागेल तेव्हा आहे ना असा तोडून घ्यायचा आणि फोडणीला वापरायचा, एक वेगळाच आनंद असतो। तर आहे ना माझ्या माहेरी माझ्या आईला आहे ना पहिल्यापासूनच आहे ना असं झाडं लावायची किंवा भाजीपाला लावायची आवड आहे आणि तीच आवड मला सुद्धा आलेली आहे। तर हे पहा, हे झाड आहे ना मी गेल्या मे महिन्यात लावलेलं आहे, माझ्या हाताने लावलेलं आहे। याला किती छान पपया लागलेले आहेत। गेल्या मे महिन्यात लावले, तर या मे महिन्यात त्याला 1 वर्ष झालं। आता 1 वर्ष होऊन गेलं, 1 ते 1.5 वर्ष होत आलं। तर भरपूर पपया आत्तापर्यंत याच्या काढलेल्या आहेत। जेव्हा जेव्हा याला पपया लागल्या तेव्हा तेव्हा माझ्या आईवडिलांनी मला वानवळा म्हणून पाठवलेले आहेत आणि या परसबागेतल्या जेवढ्या काही भाज्या निघतात त्या मला वानवळा म्हणून पाठवल्या जातात। बघा, हे लाल टोमॅटो थेट झाडावरून तोडून स्वयंपाकात वापरण्याची मजा काही वेगळीच असते। घरच्या परसबागेतून मिळणारा हा ताजा स्वाद शब्दात सांगता येणार नाही। तर आहे ना आता इथे बघा पालक पण लावलेली आहे। मध्ये मध्ये आहे ना थोडेसे पालकचे बी टाकले होते, तर किती छान पालक आलेली आहे। वाफे तयार करून लावलेले होते। मध्ये मेथीसुद्धा लावली होती, कोथिंबीर लावली होती, तर ती काढून टाकलेली म्हणजे वापरलेली आहे, काढून झालेली आहे। इथे भेंडीसुद्धा लावलेली आहे आणि इथे मिरच्यांची पण झाडं आहेत। तर काही मिरच्यांची झाडं सुकलेली आहेत, आता बरेच जुनी झालेली आहेत म्हणून, आणि काही आहेत अजून, तर त्याला भरपूर मिरच्या लागल्यात आणि काही मिरच्या लालसुद्धा झालेल्या आहेत। या काठ्या बांधलेल्या आहेत आणि त्याला दोरीने ना टोमॅटोची रोपं बांधली होती। तर भरपूर टोमॅटो लावले होते त्यावेळेस ती रोपं बांधली होती, आता ती टोमॅटो सुकून गेलेत। तर आता आहे ना पालक तोडूया। हे बघा, मला नेण्यासाठी मी ना ताजा ताजा इथून पालक तोडत आहे। मस्त ताजा हिरवागार असा पालक दिसत आहे। मी भरपूर तोडलेला आहे, एका कढईभर मी पालक तोडून घेतलेला आहे मला नेण्यासाठी। तर हा जेवढा आपण खुडून घेऊ ना पानं त्याची, तर पुन्हा पुन्हा पानं येत राहतात, त्यामुळे असे खुडूनच वापरायचं, पूर्ण उपटून नाही काढायचं। आणि इथे मुळासुद्धा लावलेला आहे, इथे सुद्धा मुळा आहे। तर एवढा कढईभर पालक मी तोडलेला आहे। घरच्या बागेतील ताज्या पालकाची भाजी किंवा पराठे किंवा पालकाचं सूप खायला खूप मस्त लागतं। तर या पालकाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन नक्कीच। पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पालकाची भाजी नक्की दाखवेल। तर हे बघा, इथे वांग्याची पण किती झाडं लावलेली आहे। तर थोडं जवळजवळच झालेली आहे, दाटी झालेली आहे, म्हणजे कारण आहे ना गॅप अजून पाहिजे होता याला, कारण एवढी मोठी झाली जमिनीत लावलीत ना झाडं। तर तरी पण भरपूर याला वांगी लागतात। तर 1-2 दिवसालाच याला तोडायला मिळतात वांगी। कढईभर वांगी मिळत असतात प्रत्येक वेळेस, कारण भरपूर झाडं आहेत। तर आहे ना आता ह्याची वांगी तोडून घेत आहे मी। अशी ताजी ताजी वांग्याची भाजी करायची खूप छान लागते। भरली वांगी किंवा खारं वांगं भारी लागतं, रस्सा भाजी पण छान होते। आणि अशा घरच्या बागेत उगवलेल्या वांग्यांची चव बाजारातल्या वांग्यापेक्षा वेगळीच असते, कारण कोणतेही रासायनिक खत न वापरता अशी सुंदर वांगी तयार होतात। हे खरंच निसर्गाचं वरदानच आहे। तर मी माझ्या गच्चीवरील बागेतसुद्धा नेहमी वांगी आणि बऱ्याच भाज्या लावत असते। तुम्ही माझे नेहमी व्हिडिओ पाहत असाल, आणि ज्यांनी पहिल्यांदाच पाहिला हा व्हिडिओ, तर त्यांनी माझे मागचे व्हिडिओ जाऊन पहा। मी पण भरपूर भाजीपाला लावते, गच्चीवरील बागेत कुंडीमध्ये लावते, कारण मी जिथे राहते तिथे खाली जमिनीवर जागा नाही आहे झाडं लावायला, म्हणून मी टेरेस गार्डन तयार केलेलं आहे। तर मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत आणि माझे बरेच व्हिडिओ व्हायरलसुद्धा झालेले आहेत। तर माझ्या आईवडिलांना मुळातच स्वतःलाच त्यांना खूप आवड आहे। माझे सासू सासरेसुद्धा शेती करतात, त्यामुळे माझं माहेर आणि सासरी दोन्हीकडे शेती असल्यामुळे मला या गोष्टीची फार आवड आहे। तर आहे ना आता ही वांगी तोडून घेतली मी। लहानपणापासूनच मला आहे ना झाडांचं खूप नाद होता, म्हणजे ना जिथं जाईल तिथं नवीन कुठलं झाड पाहायला मिळालं ना की ते आणायचं, लावायचं, किंवा हे अशा काहीतरी धने टाकून बघायचे मातीमध्ये, मेथीचे बी टाकून बघायचे, वेगवेगळ्या फुलांचे बी टाकून बघायचे, उगवतात का पाहायचे, असं वेगवेगळं आहे ना मला खूप छंद होता लहानपणापासून, आणि फुलांचा तर खूपच होता छंद। तर असं बघा, हे दारासमोर माझ्या आईवडिलांनी परसबाग तयार केलेली आहे। पालक, वांगी आणि मिरच्या आणि भेंडी लावण्याच्या आधी ना इथे फ्लावर, कोबी पण लावला होता, आणि ना इथे मेथी, कोथिंबीर, शेपू सर्व लावलं होतं माझ्या आईनी। आणि ना इथे याचे पावट्याचे पण वेल लावले होते, आणि ना घेवड्याचे सुद्धा वेल लावले होते। भरपूर घेवडा पावटा मिळायचा। जानेवारी महिन्यात आहे ना ज्यावेळेस भोगीची भाजी करायची असते ना, त्यावेळेस बऱ्यापैकी भाज्या आहे ना या परसबागेतून आहे ना मिळाल्या होत्या, आणि मलासुद्धा माझ्या आईने वानवळा पाठवला होता।
तर आता मिरच्या तोडूया. हे बघा मिरच्याची झाडं आहेत, जुनी झालेली आहेत ही. यातली काही झाडं सुकायला लागलेली आहेत, त्याला आता लाल मिरच्या झालेल्या आहेत, बियांसाठी ठेवलेल्या आहेत. आणि ज्या हिरव्या आहेत त्या मी तोडून घेत आहे. बघा किती छान मिरच्या निघताय ते. तर अशा आहे ना ताज्या मिरच्या तोडून स्वयंपाकात वापरण्याचा एक वेगळाच आनंद असतो. आणि आहे ना स्वतःच्या बागेमधून भाजीपाला तोडून त्याची भाजी बनवण्याचा एक वेगळा आनंद असतो ना, तो मी तर नेहमीच अनुभव घेते. कारण माझ्या गच्चीवरील बागेतसुद्धा भरपूर मला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात आणि मी लावत असते. तर आता या मिरच्या तोडून घेते. जर अशी छोटीशी परसबाग असेल तर आपल्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या अनेक भाज्या सहज मिळू शकतात. यामुळे पैसेही वाचतात आणि ताज्या भाज्या खाण्याचा एक आनंद मिळतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रसायनमुक्त अन्न खायला मिळतं आपल्याला. जर तुमच्याकडे थोडीशी जरी जागा असेल किंवा जर जागा नसेल तर तुम्ही गच्चीवरील बागेत किंवा दारासमोर कुठेही कुंड्या ठेवून सुद्धा तुम्ही भाजीपाला करू शकता. कुंड्यांमध्ये सुद्धा भाजीपाला छान येतो. व्यवस्थित जर काळजी घेतली, व्यवस्थित माती आणि शेणखत वगैरे सेंद्रिय खत वापरलं ना आणि त्याला वेळच्या वेळी पाणी दिलं की भरपूर कुंडीमध्ये पण भाजीपाला येतो. जर दारासमोर अशी माती किंवा जागा नसेल तर भरपूर कुंड्यांमध्ये पण भाजीपाला येतो. तर बघा एवढे पालक, वांगी, मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत. तर आजचा माझ्या माहेरच्या परसबागेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा. बाय बाय.